बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत, कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण? राहुल तेजस्वींची युती का ठरली फेल? हम लोग जीत रहे हैं, बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। बिहारमध्ये परिवर्तन होत असल्याचं वक्तव्य करणारे हे आहेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव। मात्र प्रत्यक्षात निकालामध्ये एनडीएनं 200 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारली, तर राजद आणि काँग्रेसचं अक्षरशः पानिपत झालं। ते नेमकं कसं झालं तेही पाहूया। 2020 मध्ये 43 जागा जिंकणाऱ्या जदयूनं 80 पार झेप घेतली, तर 74 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपनंही 90 पार जागा जिंकल्या। चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं 1 जागा जिंकली होती। आता लोकजनशक्ती पक्षाचा स्ट्राइक रेट जवळपास 80%। दुसरीकडे 75 जागा जिंकलेल्या राजदची 45 पेक्षा जास्त जागांवर घसरण झाली, तर काँग्रेसला 2 आकडी आकडा गाठणं शक्य झालेलं नाही। मात्र काँग्रेस आणि राजदचा एवढा मोठा पराभव होण्याची कारणं काय आहेत? जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम। 11 जागांवर एकमत न झाल्यानं मैत्रीपूर्ण लढण्याची नामुष्की, काँग्रेसला अपेक्षित यश नाही। लोकजनशक्ती पक्ष एनडीए सोबत गेल्यानं आरजेडीच्या मतांची विभागणी, कुटुंबात एक सरकारी नोकरीचा मुद्दा पटवून देता आलेला नाही। एका बाजूला काँग्रेसचा सुपडा साफ झाला, त्याचं कारण काँग्रेसचं दलित मतांचं पॉकेट चिराग पासवान यांच्यामुळे एनडीएकडे वळालं। आता या विजयानंतर 5 वर्ष मजबूतीनं सरकार चालवणार असल्याचं चिराग पासवान यांनी म्हटलंय। बिहार और बिहारियों में वो बुद्धि है, वो क्षमता है कि सही समय पर सही फैसला लेते हैं। ये एक लंबे समय के बाद बिहार में डबल इंजन की सरकार को मजबूती देने का एक ऐसा लम्हा आया, जहां एक तरफ मेरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सोच, तो वहीं मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के अनुभव का गठजोड़ अगले 5 साल मजबूती से बिहार को विकास की राह पर आगे लेकर जाने का काम करेगा। मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला। त्यानंतर आता बिहारमध्येही झटका बसल्यानं काँग्रेस पुन्हा उभारी घेण्यासाठी अंग झटकून जनतेत जाणार का आणि चुकलेल्या रणनीतीमध्ये दुरुस्ती करणार का, याकडेही लक्ष लागलंय। कारण पंडित नेहरूंनी बिहारमधील बाराबंकीमधून राजकारणात एंट्री केली होती आणि त्याच बिहारमध्ये त्यांच्याच जन्मदिनी काँग्रेसचा न भूतो न भविष्याती असा पराभव झालाय। त्यामुळे या पराभवानंतर काँग्रेस आणखीन गाळात जाणार की फिनिक्स प्रमाणे पुन्हा उभारी मारणार? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।